सर साहेब, आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये महत्त्वाची चर्चा झालेली आहे। राज्यातील जवळपास 15 वेगवेगळ्या विषयांवरती महत्त्वाची चर्चा झालेली आहे। त्याचबरोबरीने 30 मिनिटं वेगळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट देखील झालेली। ही वैयक्तिक भेट होती, त्यावरनं खूप राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। आपली काय प्रतिक्रिया? बघा, जेव्हा ठाकरे आणि मोदी भेटतात तेव्हा चर्चा तर होणारच, आणि चर्चा जर सुरू झाली असेल तर नक्कीच ती भेट महत्त्वाची। देशाच्या राजधानीमध्ये मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गेले, बरोबर अजितदादा पवार, अशोकराव चव्हाण आहेत। नक्कीच मराठा आरक्षणाचा विषय केंद्रानं तात्काळ सोडवावा ही मुख्य मागणी आहे, कारण विषय केंद्राच्या अखत्यारीत आहे। याशिवाय कांजूरचं मेट्रोची जागा ही केंद्राची आहे, पीक विमा योजनेचा विषय आहे, बढतीचा आरक्षणाचा विषय आहे। अशा अनेक विषयांवर मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली आणि प्रधानमंत्र्यांचा दृष्टिकोन हा सकारात्मक असल्याचं मला सांगण्यात आलं। 1 तास मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहे आणि त्यानंतर परत एक अर्धा तास, ज्याला तुम्ही 1 to 1 चर्चा म्हणता, 1 to 1 अशी चर्चा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि नरेंद्रजी मोदी यांच्यामध्ये झाली आहे। आणि या दोन्ही चर्चा अत्यंत महत्त्वाच्या आहेत, एवढंच मी आपल्याला सांगू शकतो। बंद दरवाजा आड चर्चेला गुप्त चर्चा अशी म्हटली जाते, त्याचे संदर्भ काढले जाते। बघा, राजकीय संदर्भ ज्या कोणाला काढायचे आहेत ते काढू द्या, पण नक्की नरेंद्र मोदी यांच्याविषयी आम्हाला नेहमी आदर आहे। एक तर ठाकरे परिवाराशी आणि मोदीशी हे जुने संबंध आहेत। बाळासाहेब ठाकरेंविषयी मोदींच्या मनामध्ये किती श्रद्धा आणि आदर आहे आपल्याला माहिती आहे, नेहमीच त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे। आणि देशाचे पंतप्रधान म्हणून आम्ही सुद्धा नेहमीच त्यांचा आदर केलेला आहे। पण देवेंद्र फडणवीस हेच आज तुम्ही वाक्य म्हणाला, तेच वाक्य त्यांनी म्हटलं, आठवण करून दिली की बाळासाहेब आणि पंतप्रधानांचं वेगळं नातं होतं, वेगळं त्यांचा संबंध होते। बाळासाहेबांचं असलेलं नातं आमच्यापर्यंत झिरपत नाही का? अटलजी आणि बाळासाहेबांचं नातं होतं, म्हणून ते देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदींचं असू नये का बाळासाहेबांशी नाते? थोर माणसं होती सगळी। हे नात्यांचा जो एक प्रेमाचा रस असतो हा वरून खाली झिरपत असतो। पण त्यांनी सांगताना हे सांगितलं राज्यामध्ये निर्माण होतील असे देखील शंका। नवीन सत्ता समीकरणाचा विषय इथे येत नाही। केंद्र आणि राज्य यांचा संघर्ष नसावा। केंद्र सरकार हे राज्यांचं पालकत्व म्हणून काम करत असतं, गार्डियन। राज्यांच्या संकट काळामध्ये केंद्रानं मदत करावी, प्रधानमंत्र्यांनी मदत करावी, ही राज्यांची भूमिका आहे। आणि त्यासाठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यामध्ये एक संवाद सुसंवाद असावा, हा आमचा कायम एक आमची भूमिका राहिलेली आहे। राज्यामध्ये महाविकास आघाडी सत्ता स्थापन झाल्यानंतर गेले 1.5 वर्ष केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष नेहमीच पाहायला मिळाला। संघर्ष कायम नसतो, केव्हा तरी संघर्षाला पूर्णविराम द्यावा लागतो। आज जर पंतप्रधानांनी 1 तास महाराष्ट्राचे प्रश्न ऐकून घेतलेले आहेत, समजून घेतलेले आहेत, त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक आहे, तर तुम्ही संघर्षाची भाषा कशा करताय? मग संवाद वाढतोय केंद्राचा आणि राज्याचा, मुख्यमंत्र्यांचा आणि पंतप्रधानांचा नक्कीच वाढतोय आणि तो वाढत राहावा। संघर्ष संपला तर पूर्णविराम मिळाला केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार। मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या प्रश्नामध्ये प्रधानमंत्र्यांनी कोणाच्याही मध्यस्थीशिवाय लक्ष घातलेलं आहे, हे महत्त्वाचं। केंद्राशी संबंध ठेवणं कोणाची मोनोपॉली नाही आहे। केंद्र आणि राज्य संबंध असणं चांगल्या प्रकारे ही घटनात्मक गरज आहे। बवाल झाले भेटीमुळे नाही, मला माहिती। राज्य सरकारचे अनेक प्रश्न केंद्राकडे प्रलंबित आहेत, सुटतील। मुख्यमंत्र्यांचा आशावाद आहे प्रधानमंत्र्यांना भेटल्यावर त्या प्रश्नांसंदर्भात हे प्रश्न मार्गी लागतील। मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, त्याचबरोबर पदोन्नती यांच्या संदर्भात देखील अनेक मराठी जीएसटी परतावा अजून मिळालेला नाही। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रधानमंत्र्यांशी मुख्यमंत्री बोललेले आहेत। जीएसटी परताव्यासंदर्भात बोललेले आहेत। 25,000 कोटीचा परतावा आपल्याला मिळायचा आहे। हे सगळे विषय राज्यासाठी महत्त्वाचे आहे आणि त्यासाठीच आपल्या 2 प्रमुख सहकाऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री दिल्लीत पोहोचले। तुम्हाला वाटत असेल यात गोपनीय वगैरे काय आहे का? तर बाहेर आतमध्ये बैठक सुरू असताना सुद्धा हे 2 खंबीर शिलेदार बाहेर उभे होते
तर एक महत्वाचा प्रश्न, ही बैठक होण्यापूर्वी राज्यातील भाजपचे नेते असं सांगत होते की ही बैठक 10 ते 15 मिनिटं फार होईल, त्यापेक्षा अधिक वेळ दिला जाणार नाही. मात्र प्रत्यक्षात 90 मिनिटं ही बैठक झाली आणि मुख्यमंत्री सरेंडर झाले का अशा पद्धतीचा त्यांचे प्रश्न अंदाज हे होता. नेहमीच चुकत आले महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात, यावेळेलाही चुकतील. सर हिंदी सर मराठीतच आहे काय? नवी मुंबई एअरपोर्टचा विषय घेतला तर दिबा पाटील भाजपकडून मागणी होती, त्यांचं नाव द्या, सेनेकडून मात्र त्या संदर्भात आमचे स्थानिक लोक तो विषय मार्गी लावत आहेत, त्यात मी बोलणार नाही. सर हिंदी में संक्षिप्त में जानना चाहेंगे कि आज महाराष्ट्र के मुख्यमंत्री आज महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने दिल्ली जाकर प्रधानमंत्री जी के साथ बैठक की है. महाराष्ट्र के जो बहुत से विषय प्रलंबित थे दिल्ली में, उस बारे में चर्चा की है उनके साथ. उनके दो साथी भी थे कैबिनेट के. उसके बाद आधा घंटा वापस 1-to-1 बातचीत हो गई बहुत से बातों पर. मुझे लगता है केंद्र और राज्य में एक डायलॉग होना चाहिए और उससे ही राज्यों के प्रश्नों को गति मिलती है. और केंद्र की मदद के बिना राज्य विकास के रफ्तार में आगे नहीं जा सकते. सर इनमें सबसे ज्यादा इम्पोर्टेंट था कि इस पूरे मामले में मराठा आरक्षण को लेकर जो बात कही कि पूरा अभी केंद्र सरकार के हाथ में है, केंद्र सरकार को इस पर ध्यान देना चाहिए. क्या मोदी जी ध्यान देकर ये मराठा आरक्षण का मामला डेफिनेटली प्रधानमंत्री ध्यान देंगे. प्रधानमंत्री जी ने पूरी बात बारकाई से सुनी है, समझ ली है, मुख्यमंत्री जी से, अजित पवार जी से और अशोक चौहान जी से, और हमें आशा है जल्दी ही उसके ऊपर अमल किया जाए. सर महाराष्ट्र में के साथ जो वैयक्तिक मीटिंग हुई है, राजनीतिक समीकरण चेंज कोई चिंता करने को किसी की जरूरत नहीं है. सरकार जो है ये 5 साल चलेगी. बस, धन्यवाद. थँक्यू सर. तर केंद्र आणि राज्यातील संबंध हे सुधारतील. उद्धव ठाकरे आणि मोदींचे संबंध हे चांगले आहेत असं संजय राऊत म्हणतात. तर अनेक विषयांवर चर्चा झाली. आता मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचा संवाद वाढतोय असंही संजय राऊतांनी म्हटलेलं आहे.